नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अनिल राठोड, सागर बायोटेक एरिया सेल्स मॅनेजर। आज आपण पाबळ या गावामध्ये बशीरभाई यांच्या शेतामध्ये आलेलो आहे। त्यांनी आपलं सागर बायोटेकची आकाश नावाची शिमला मिरची ही लागवड केली आहे। ही मिरची त्यांना कशी वाटली ही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। का म्हणता, का कोणती व्हेरायटी लावली? सागर बायोटेक। कोणती? आकाश। आकाश ही व्हेरायटी कशी वाटली तुम्हाला? ही व्हेरायटी 1865 पेक्षा बरी वाटते। आणि तुम्ही जवळपास शिमला मिरची किती वर्षापासून लावता? 10 वर्षापासून। तर त्या शिमला मिरचीत आणि याच्यात तुम्हाला काय फरक जाणवला? भरपूर फरक आहे त्यात। अटॅक याच्यावर येणारे काही रोग किडी वगैरे कशी आहे? रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे बाकी व्हेरायटीपेक्षा। आणि याच्यात तुम्ही सागर बायोटेकवाले कोणते शेतकरी आहे की जे आमचं विजय खरबूज लागवड केलेली आहे? कसं वाटलं तुम्हाला आमचं? चांगली व्हेरायटी आहे, कारण डिमांड चांगली आहे मार्केटमध्ये, रेट सुद्धा चांगले मिळेल त्याला, आणि रोगप्रतिकारशक्ती सुद्धा चांगली आहे त्याची। रोग सुद्धा कमी येतात त्याच्यात, आणि भाव तर नक्की चांगले मिळतात, आणि उत्पन्न सुद्धा जे आहे चांगलं आहे त्या व्हेरायटीचं। आणि तुमच्यापैकी जे शिमला मिरची लावणारे आहे आणि आपल्या सागर बायोटेक कंपनीचं शिमला मिरची विजय खरबूज सिंगम नावाचं टरबूज हा खूप चांगला आहे, आणि बाकी अदर पण व्हेजिटेबल येते आणि ते व्हेजिटेबल याच्यासारखं आहे। तर मी तुम्हाला एकच म्हणतो की तुम्ही याच्यानंतर लागवड करायची राहिली तर सागरची आकाश ही शिमला मिरची लागवड करावी, आणि खरबुजामध्ये विजय खरबूज आणि टरबुजामध्ये सिंगम हा टरबूज लागवड करावी, आणि तुम्हाला चांगल्यात चांगलं उत्पन्न आणि कमी दिवसात जास्त उत्पन्न देणारी हे सागर बायोटेकचे वाण सागर कंपनीने शेतकऱ्याच्या आग्रहास्तव शेतकऱ्यासाठीच तयार केलेले आहे। तरी तुम्ही यानंतर सागरची व्हेरायटी लागवड करावी। धन्यवाद।